नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट गाऊन कसा शिवायचा ते पाहणार आहोत. तर अशा पद्धतीचा आपण गाऊन आज शिवणार आहोत. तर अशा प्रकारचे जर गाऊन तुम्हाला पाहिजे असतील तर माझी इन्स्टा ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे आणि कटिंगचा व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गाऊनची पूर्ण कटिंग पाहिली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाऊनची स्टिचिंग पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कुठलीही माहिती आणि टिप्स मिस होणार नाहीत तुमच्याकडून. तर अशा पद्धतीने गाऊनची कटिंग आहे व्यवस्थित. तर गाऊनचे जे 3 भाग आहेत, समोरचे 3 भाग आणि मागचे 3 भाग, असे 3 भाग आपण जोडून घेणार आहोत. डबल शिलाई करायची कधी पण. सिंगल शिलाईमुळे याची शिलाई सुटते आणि कपडा पण व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे डबल शिलाई करून घ्यायचा. गळापट्टी पण मी जोडून घेणार आहे. तर ही गळापट्टी मी 1 इंचाची इतकी कट करून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, मी जॉईंट करून घेत आहे गळापट्टी, कारण 2 वेगवेगळे भाग होते त्यामुळे जॉईंट करून घेतलेले आहे आणि वरून दाबटीप टाकून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे उलट्या बाजूस ठेवून आपण गळापट्टी लावून घेणार आहोत. जे जॉईंट केलेली बाजू आहे ती उलटी ठेवणार आहोत आणि गाऊनचा जो भाग आहे तो स्वैसा ठेवून गळापट्टी लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित गळापट्टी लावून घ्यायची. जो गोल भाग आहे त्या भागामध्ये कपडा व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचा, जेणेकरून गोल भाग दिसेल आणि गळा पण व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने पूर्ण गळापट्टी मी लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता. गळापट्टी लावून घेतल्यानंतर नॉचेस मारून घ्यायचं व्यवस्थित. तर नॉचेस मारताना काळजी घ्यायची, जेणेकरून शिलाई कट होणार नाही. तर क्रॉसमध्ये नॉचेस द्यायचं कधी पण. फिनिशिंगमध्ये गळा बसतो नॉचेस दिल्यामुळे. जर नॉचेस दिले नाहीत तर गळा असं उलटा पडू शकतो. तर व्यवस्थित हे करून घ्यायचा आणि दाबटीप मारून घेणार आहे वरून. तर दाबटीप मी मारून घेतलेली आहे. व्यवस्थित ठेवून जी उलटी बाजू आहे गाऊनची त्या बाजूस गळापट्टी जी लावलेली आहे त्याला दुमडून शिलाई मारून घेत आहे. तर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची ही पण. तर तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये बसलेला आहे गळा. तर व्यवस्थित गळा करण्याचे हे खूप महत्त्वाचं टिप्स आहे. तर जसा आपण समोरचा भाग शिवलेला आहे तशाच पद्धतीने मागचा भाग पण शिवून घेणार आहोत, जॉईंट करून घेणार आहोत आणि गळापट्टी पण जॉईंट करून घेणार आहोत. तर व्यवस्थित हा पण भाग जॉईंट करून घ्यायचा आणि गळापट्टी पण लावून घ्यायची व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जॉईंट करायचं. कपडा एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा. सोयीची बाजू एकमेकांच्या समोरील असावी. तर गळापट्टी मी लावलेली आहे. जसं आपण नॉचेस दिलेले आहे समोरच्या गळ्याला तशाच पद्धतीने मागच्या गळ्याला पण गळापट्टीला नॉचेस देऊन घ्यायचा आणि दाबटीप मारून घ्यायची व्यवस्थित. तर जिथे जिथे गोल भाग आहेत तिथे तिथे कपडा गोल फिरवून घ्यायचा, जेणेकरून त्या भागात गोलपणा राहील. तर अशा पद्धतीने मी गळापट्टी लावून घेतलेली आहे आणि वरून दाबटीप पण टाकलेली आहे. तर साईडने आपण दुमडून शिलाई मारून घेणार आहोत. तर व्यवस्थित दुमडून घ्यायचं. ही पण पट्टी मी 1 इंच इतकीच कट केलेली होती. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी दुमडून घेत आहे. तर आतल्या साईडला तुम्ही 1/2 इंच इतकं दुमडू शकता. 1/2 इंचापेक्षा कमी पण दुमडू शकता. तर याला काही एवढं हे नाही. एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गळा तयार झालेला आहे. तर बाही, शोल्डर आपण जॉईंट करून घेणार आहोत. जी सोयीची बाजू आहे ती एकमेकांच्या समोरील बाजूस ठेवून शोल्डर जॉईंट करणार आहे आणि बाही पण जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं. हवं तर पिनअप पण करू शकता तुम्ही. नंतर मी
नॉडसाठी हा 1 इंच इतका कपडा काढून घेतला आहे. हा नॉड आपण बॅक साईडला लावणार आहोत. तर नॉड कसा सुईचा करायचा ते पण मी सांगणार आहे. तारेचा वापर करणार आहे. सुई धाग्याचा वापर करून पण सरळ करता येतो. अशा पद्धतीने मी दोन्ही पण नॉड सरळ करून घेतले आहे. तर हे नॉड सरळ झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. दोन्ही पण एकाच मेजरमेंटने कट करून घेतलेला आहे. तर मी 11 इंचावर नॉड लावून घेणार आहे आणि साईडनी टिप मारून घेणार आहे. साईड पॉकेट पण मी लावून घेतलेला आहे. साईड पॉकेटचा व्हिडिओ मी नंतर शेअर करीन. आणि खालच्या साईडला पण दुमडून घेणार आहे. तर व्यवस्थित दुमडून घ्यायचं खालून पण. बाही जी लावलेली आहे, जॉईन केलेली आहे, ती बाजू बाहीच्या समोरील बाजूस ठेवायची आणि मग जॉईन करायचं व्यवस्थित. एकदम ॲक्युरेट माप ठेवायचा. बाहीचा जो जॉईंट आहे तो एकमेकांच्या समोरील बाजूस बरोबर आला पाहिजे. तर नॉडसाठी मी 11 इंचावरती मार्क करून घेत आहे. तर 11 इंचावरती मार्क करून घेतल्यानंतर मी तिथे नॉड लावून घेणार आहे. तर ही आउटलाईनची शिलाई आहे. तर व्यवस्थित नॉड लावून घ्यायचं. तर नॉड जे आहे ते जी सरळ बाजू आहे त्या सरळ बाजूस ठेवायची आतमधल्या साईडनी आणि शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. तर अशा पद्धतीने गाऊनला व्यवस्थित टिप मारून घ्यायचं. अशा प्रकारचा गाऊन एकदम फिटिंगला व्यवस्थित बसतो. जे रेडीमेड गाऊन आहे त्याच्यापेक्षा पण खूप छान फिटिंगला बसतो हा गाऊन. तर व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे आपली. तर दोन्ही बाजूला मी शिलाई मारून घेत आहे. समोरील बाजूस ठेवायची जॉईंट केलेली बाहीचा जो भाग आहे तो आणि शिलाई मारून घ्यायचं. मी साईड पॉकेट पण लावून घेतलेलं आहे आणि नॉड पण लावून घेतला आहे, आतून ठेवला आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारणार आहे. साईड पॉकेट आतून आहे. तर पूर्ण गाऊनला शिलाई मारून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित शिलाई मारली आहे मी. 5 इंच इतकं कपडा साईडला ठेवून शिलाई मारून घेतली आहे. आता नंतर मी खालून दुमडून घेणार आहे गाऊन. खालून मी 1.5 इंच दुमडून घेणार आहे. तर अर्धा इंच मधल्या साईडला आणि 1 इंच वरच्या बाजूला. तर आपली गाऊनची उंची 50 इंच आहे. तर मी त्या 50 इंचाच्या मार्कवरूनच तेवढंच मी खालून दुमडून घेत आहे. तर दुमडून घेताना व्यवस्थित दुमडून घ्यायचं जेणेकरून कुठेही गोळ किंवा पीळ पडणार नाही. तर साईडनी टिप मारायची. खालचा भाग मी मोठा धरला आहे, पण नंतर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटा पण धरू शकता दुमडलेला भाग. कारण कॉटनचा जो गाऊन आहे तो आकसतो, त्यामुळे कधी पण थोडासा जास्तच ठेवायचा. नंतर आपल्याला हवा असेल तेव्हा काढून आपण त्याला मोठं पण करू शकतो गाऊनला. त्या दुमडून झालेला आहे. तर फिटिंगसाठी मार्किंग करत आहे मी. फिटिंगची मार्किंग मी 10 इंचावरती दोन्ही साईडला 10-10 इंचावरती करत आहे आणि बाहीचा दंडघेर 6 इंचावरती मार्क करून फिटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने गाऊन तयार झालेला आहे. तर फिनिशिंग एकदम छान आलेली आहे गाऊनला. आणि फॅन्सी दिसण्यासाठी मी बटन लावलेले आहेत समोरच्या साईडला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महत्त्वाच्या टिप्स घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.